नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रायगड जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांनी सहकुटुंब सिंधुदुर्ग येथील जुबाबेट पाहण्यासाठी दिली भेट। सैनिक म्हटल्यावर प्रथम देशाचे रक्षण आणि हे देशाचे रक्षण करत असताना देशभर फिरावं लागतं आणि पूर्ण आयुष्य देशाची भटकंती अहोरात्र। मग जम्मू काश्मीर असो, बर्फ पडणारे लडाख, सैनिक मात्र डोळ्यात तेल घालून देशरक्षणा उभा असतो। अशा वेळी आपल्या कुटुंबाला वेळ द्यायला त्यांना मिळत नाही। त्यावेळी त्यांचे परिवार दुःखात असते, कारण प्रत्येक सणाला यायला सुट्टी मिळत नसते। मग आता आपल्या परिवारास रिटायर नंतर त्याचं सुख द्यावं, वेगळं काहीतरी चांगले पाहायला मिळावं। परिवाराला आनंदी ठेवण्यासाठी रायगड जिल्ह्यातील माजी सैनिकांनी ठरवले। त्यांनी यूट्यूबला माहिती घेतली आणि जुबाबेट पाहण्यासाठी सिंधुदुर्गची निवड केली आणि जुबाबेट पाहून सर्व भारावून गेले, कारण जुबाबेटावर चारही बाजूंनी पाणी असून सर्व व्यवहार हे होडीने करायला लागतात। तरी सुद्धा बेटावर शेती करत असून, गाई म्हशी पालन करीत असून बेटावर 35 घरे, मंदिर, शाळा आहे। हे निसर्गरम्य ठिकाण पाहून सर्व सैनिक परिवार आनंदाने नाचताना दिसत आहेत। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अरुण चवरकर, पेण। हीच आहे ती जुबाबेटची शाळा, पानखोल जुबाबेट। खूप सुंदर अशी शाळा आहे इथं। हा बेट अगदी मधोमध आहे, त्या साईडने यावं लागतं सगळ्यांना। शाळेची पटसंख्या मला असं वाटतं 4 आहे, त्या दिवशी बोलले होते, आणि 4थीपर्यंतची शाळा आहे। परंतु मी या ठिकाणी रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून 2016-17ला होतो, तेव्हा या जुवा बेटाला भेट दिली होती। तेव्हा फॉरेस्टमध्ये होतो। आता मिलिटरीवाले सगळे माझे मित्र, त्यांचे परिवार यांना घेऊन आम्ही जुवा बेटावरती आलेलो आहोत। आणि वडीवाले आम्हाला मिठभावकर आहेत, त्याने आम्हाला फार सहकार्य केलेलं आहे। त्यांच्या सहकार्याने आम्ही आता सर्व हे परिसर बघून ह्याची पाहणी करणार आणि सर्वांना माहिती देणार आहे या जागेची। धन्यवाद। धन्यवाद। हे आहेत सर्व मिलिटरी मॅन, जुबाबेटला आलेले आहेत सगळे। हे आहेत सगळ्या पिपांड्या, आणि ज्या व्हिडिओमध्ये जे मिठभावकर होते ते आता होडी घेऊन तिकडे चाललेले आहेत, ते आमच्या सोबत आहेत, परत आम्हाला न्यायला येतील। धन्यवाद।